थोडासा विचार केला तर बाबांचंही माझ्यावर प्रेम आहे आणि माझंही बाबावर प्रेम आहे, पण अपेक्षा कुठलीच नाही बरं का. याला म्हणतात निष्काम प्रेम. काय म्हणतात? निष्काम प्रेम. इच्छा रहित, अपेक्षा रहित प्रेमाला निष्काम प्रेम म्हणतात. हे आज पाहायला मिळत नाही. कुठेही जा तुम्ही पाहायला मिळत नाही. देवाला जर निष्काम भक्त भेटत नाहीत बाबा, तर तुम्हा आम्हाला भेटतील या भ्रमात आपण राहिलं नाही पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये अर्जुनावर भगवंत पांघरून टाकतात, झाकून टाकतात अर्जुनाला. देवाला विचारलं अर्जुनाला का तुम्ही झाकलं. भगवंताचे खूप शब्द आहेत, सुंदर शब्द आहेत बरं का. भगवंत म्हणतायत अर्जुनाला ज्ञानी लोकांची आणि योगी लोकांची दृष्टी लागल याच्या प्रेमाला. आणि खूप सुंदर ओवी आहे. जया सोहमभाव आटक, मोक्ष सुखा लागी रंक. काय शब्द वापरलाय भगवंताने बाबा? मोक्ष सुखा लागी रंक. रंक शब्दाचा अर्थ आहे भिकारी. म्हणजे मोक्षाच्या पाठीमागे लागणारे भिकारी, त्या भिकाऱ्यांना त्यांची दृष्टी माझ्या अर्जुनाला लागू नये, योगी लोकांची दृष्टी माझ्या अर्जुनाला लागू नये म्हणून त्यांच्यावर मी पांघरून टाकतो. त्या दिठिवेचा जने कलंक लागेल तुझ्या प्रेमा. इतकं अर्जुनासारखं भगवंतावर प्रेम करणारा भक्त भगवंताच्या आयुष्यात भेटला नाही. माऊलीची एक सुंदर ओवी आहे. जसं वयोवृद्ध अवस्थेमध्ये एखाद्या बाईला मुलगा व्हावा, मग ती त्याला कुठं ठेवू कुठं नाही, काय खाऊ घालू काय नाही असं करते. वयसेच या शेवटी एकच वे वांझोटी, मग ती मोहाची त्रिपुटी नाचू लागे. तैसे झाले श्री अनंत. भगवंताला त्या पद्धतीनं झालंय. तसं बाबाचंही माझ्यावर प्रेम आहे आणि माझंही बाबांवर प्रेम आहे. मी तर त्यांना वडीलच मानतो, पितृतुल्य मानतो. आणि त्यांचेच चिरंजीव या ठिकाणी हरिभक्तीपरायण आमचे अंगद महाराज, ते आनंद महाराज या ठिकाणी खूप अभ्यास केलेला आहे बरं का हरिभक्तीपरायण गुरुवारी राऊत बाबाकडे. त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात अशी माझी इच्छा आहे. आणि खूप छान अभ्यास झालेला आहे बाबाकडे. कीर्तनकार आहेत, सुंदर गातात. आणि ही परंपरा बाबाच्या नंतर त्यांच्याकडेच आहे. विठाला 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 असंच हे प्रेमाचं नातं टिकून राहावा हीच माऊली चरणी, ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी, संतश्रेष्ठ नगद नारायण महाराज असतील, स्वामी महाराज असतील, भगवान बाबा असतील, वामन भाऊ असतील, भीमसिंह महाराज असतील, यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला सुरुवात करतो. विठाला 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 विठाला. जसं देव भक्ताचं प्रेम तुम्ही पाहिलं, तसं साधू संतांमध्ये सुद्धा प्रेम आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं आणि माऊलीचं खूप प्रेम आहे. अहो, माऊलीच्या नावा शेजारी किंवा माऊलीचं नाव घेतल्याच्या नंतर आपोआप तोंडामध्ये तुकोबारायांचं नाव येतं. किती मोठी कीर्ती आहे महाराज. ज्ञानोबा म्हटलं की तुकाराम. तुम्ही असं एकटं ज्ञानोबा म्हणता येत नाही. सर्वात मोठी कीर्ती जर कोणती असेल तर ही कीर्ती आहे. आणि ते तुकोबाराय फक्त 2 ठिकाणी आपलं डोकं टेकवतात. एक तर पांडुरंगाच्या चरणावर आणि दुसरं म्हणजे माऊलीच्या चरणावर. ज्ञानोबारायांच्या चरणावर जातायत माऊलीकडे. तुकोबाराय काय अभंग आहेत महाराज सुंदर. श्री संतांची माथा चरणावरी. माऊलींच्या चरणावर तुकोबाराय माथा टेकवतात. आणि माथा टेकवतात एवढंच नाही, साष्टांग दंडवत करतात. साष्टांग हे करी दंडवत. याचा परिणाम काय होतो माहिती का तुम्हाला? माऊलीच्या चरणावर मस्तक टेकवल्यावर, माथा ठेवल्यावर
मस्तक ठेंगणा 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 करी संतांच्या चरणा करी संतांच्या चरणा तुझ व्हावा आहे देव देव तुझ व्हावा आहे देव करी संतांच्या चरणा करे संतांच्या चरणा तुझा आहे देव तुझा आहे देव. वा. तर बाबाचं नियोजन म्हणलं एक एकाहुनी बळी रे. मी नेहमी सांगत असतो बाबा, ज्याचे टाळकरी चांगले त्याचा सप्ताह चांगला, ज्याचे विद्यार्थी चांगले त्याची शाळा चांगली, ज्याचे बैल चांगले त्याची शेती चांगली, आणि ज्याची बायको चांगली त्याचा, ही काय सगळ्याच्या अनुभवातली गोष्ट आहे. नाही तर उगा एखादी बाई म्हणली, बाळू जरा तुझ्या पप्पाला म्हणावं पुरण वाटायला बोलवलंय, एक किंमत राहील का त्याची? त्याचा परमार्थही चांगला होऊ शकत नाही आणि संसारही होऊ शकत नाही. तसं हे बाबांचं नियोजन आहे. विठाला विठाला तुकोबारा म्हणतायत मस्तक ठेंगणा करी संतांच्या, त्यांच्या चरणावर आपलं डोकं ठेवावं. आणि तुकोबाराने ते ठेवलं, याचा परिणाम काय झाला बरं का? माऊलीच्या चरणावर आपलं माथा टेकवल्यामुळे माथ्यातून गाथा जन्माला आला. ही सामान्य नाही बरं का ही गोष्ट. माथा समर्पित केल्यामुळे गाथा जन्माला आला आणि शरीर समर्पित केल्यामुळे शरीर सदेह वैकुंठाला गेलं. आणि 700 वर्षापूर्वी तुकोबाराबद्दल माऊली ज्ञानेश्वरीमध्ये ओवी लिहितात. काय ओवी सुंदर आहे. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. म्हणजे गाथा म्हणजे तुकोबारांचा पंचम वेद आहे. समजते ना? ज्या का जड होते. गाथा म्हणजे तुकोबारांचा वेद आहे, 5वा वेद आहे. तरी सदेह सच्चिदानंद का नो व्हावे ते लक्षात घ्या. सदेह वैकुंठाला जातात, शरीर समर्पित केलं आणि माथा चरणावर ठेवल्यामुळे गाथा जन्माला आला. आणि पहा तुम्ही तुकोबारांच्या अभंगातली गोडी, अभंगातली चव, अभंगातली टेस्ट. 400 वर्ष झालंय अजून पर्यंत तुकोबारांच्या अभंगाची बरोबरी करणार एकही साहित्य जन्माला आलं नाही. याला म्हणतात अभंगाची चव. विठाला विठाला विठाला. आणि माऊलीची कृपा बर का, तुकोबारांचं प्रमाण आहे. तुकोबारा म्हणतात माझ्या वाणीवर संतांनी कृपा केली आणि माझी वाणी अलंकारित झाली. कृपया केली संत जनी माझी अलंकारिली वाणी अलंकारित झाली. म्हणून तुकोबारांच्या वाणीतून भाव जन्माला येतात, रस जन्माला येतात, साहित्य जन्माला येतं. आणि एक लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेस ज्ञानोबारांकडे व्यक्ती जातो त्या त्या वेळेस ज्ञानोबाराय तुकोबाराकडे पाठवतात. धरणे करायला पाठवलंच ना. माऊलीच्या समाधीच्या पुढे त्यांनी धरलं म्हणून धरणेकरी म्हणतात बरं का. त्याला असं वाटलं माऊलीनं रेडा बोलवला, भिंत चालवली, मला सुद्धा चमत्कार करता यावेत म्हणून धरलं. माऊली त्याच्या स्वप्नामध्ये गेले आणि सांगितलं, हे बाबा तुझी जर काही इच्छा असेल तर तू देहूला जा, तुकोबाराकडे जा.
आता माऊली काय पूर्ण करू शकत नव्हते का? पण माऊलीला तुकोबरायाकडे पाठवायचं होतं. तो धरणेकरी तुकोबरायाकडे आला, तुकोबरायाला नमस्कार केला आणि घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. आणि सर्व सांगितल्यावर जगद्गुरु तुकोबरायांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माऊलीकडे अशी काय कमी आहे? काय ज्ञानेश्वरी उने तेही पाठविले धरणे. माऊलीकडे काय कमी आहे? कोणची कमतरता आहे माऊलीकडे? तेव्हा त्यांनी माझ्याकडे हा व्यक्ती पाठवला, माणूस पाठवला. पण माऊली तुम्ही पाठवला, आता काहीही सांगता आलं असतं ना. पण वारकरी संप्रदायामध्ये दुसरं काही सांगितलं जात. त्या धरणेकरेला 11 अभंग प्रसाद म्हणून दिले. जिथून तू आलास ना बाबा, अरे ते खूप मोठे आहेत, ज्यांच्या दारामध्ये सुवर्ण पिंपळ आहे, ज्यांच्या अंगामध्ये रेडा बोलवण्याची क्षमता आहे. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ. ओ जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, ऐसे बळरेडा बोले, आगी ऐसे बळरेडा बोले. करील ते काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज. खूप सुंदर अभंग आहे. ज्यांच्या दारामध्ये दरबारामध्ये सुवर्ण पिंपळ आहे, अंगामध्ये रेडा बोलवण्याची क्षमता आहे, निर्जीव भिंत चालू शकतात, काय करू शकत नाहीत माऊली. चालविली जडा भिंती हरली चांग याची भ्रांती, चालविली जड भिंती हरली बांग याची भ्रांती. मोक्ष मार्गाचा सांगती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गाचा सांगती ज्ञानोबा माझा. हरविली जडा भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती हरली चांग याची चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा. आज काय शब्दालाच प्रमाण आहे हो. होय शिवाजी महाराज, आज काय बोलू देत. विठाला विठाला माऊलीचं वर्णन अगदी प्रेमाने करतात बरं का. मला एक संत दाखवा की त्यांनी माऊलीचं वर्णन केलं नाही. एक संत दाखवा की त्यांनी माऊलीचं, सगळी संत, संपूर्ण संतांनी माऊलीचं अगदी तोंड भरून वर्णन. आणखी सगळ्या संतांची आईच आहे माऊली, सगळ्या संतांची जननी आहे माऊली. तुकोबराया त्या धरणे करायला म्हणतात, कशाला पाठवलंय माझ्याकडे?
पण त्याला 11 अभंग प्रसाद म्हणून दिले जातात. थोडा पुढे गेला ना तो 11 अभंग टाकून देतो. तो आलदा होता मला चमत्कार करता यावेत म्हणून, आणि 11 अभंग टाकून दिल्याच्या नंतर तुकोबराय पाहतायत आणि माऊलीला म्हणतात, माऊली तुम्ही सांगितलं, मी माझी कामगिरी चोख बजावली, पण हा जो पाठवलेला व्यक्ती आहे ना महाफळ त्याग करूनी गेला. 11 अभंग प्रसाद म्हणून दिले पण महाफळ त्याग करून गेला. त्याला तरी 11 अभंग प्रसाद म्हणून मिळाले बाबा, आपल्याला 1 अभंग मिळत नाही हो. 1 अभंग जाऊ द्या, 1 ओवी तरी, एक तरी ओवी अनुभवावे एक तरी ओवी अनुभवावे एकतरी ओवी अनुभवावे एकतरी हे नाम मन ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी नाम मन ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवा एक तरी ओवी अनुभवावी एकतरी ओवी अनुभवावी एकतरी ओवी अनुभवावी. काय म्हणतात नामदेवराय, 9,000 ओव्याची कॅपॅसिटी नाही, एक तरी. भाव समजून घ्या नामदेवरायांचा. नामदेवराय म्हणतात एक तरी ओवी कमीत कमी अनुभवावी. जनाबाई सांगते वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी, जन्माला येऊन ज्ञानेश्वरी वाचावी आणि पंढरपूर डोळ्याने पहावं. तसं मरू नका बरं का, तसं मरू नका. त्याला काहीच अर्थ नाही तसं मरण्याला. काय नुसतं आला आणि गेला, येताना आईला त्रास, थोडा मोठा झाला वडीला त्रास, शाळेत गेला गुरुजींना त्रास, केलंच लग्न तर सासरवाडीला त्रास. काय उपयोग आहे मला सांगा त्याचा. म्हणजे ज्ञानोबरायांचं प्रेम आहे तुकोबरायावर. धरणेकरेला पाठवलं आणि रामेश्वर भट्टाला सुद्धा. अहो तुकोबरायांचं कीर्तन ऐकलं रामेश्वर भट्टाने आणि गावातल्या लोकांना सांगितलं गाथा बुडवून टाका. आता ते तुकोबरायांचं कीर्तन होतं. महाराजांच्या अभंगावर एवढे कीर्तन रंगतात. आज खुद्द तुकोबरायांचं कीर्तन कसं असेल. आणि मुक्त अवस्थेमध्ये कीर्तन केलं तुकोबरायांनी, रामेश्वर भट्टाने ऐकलं. दशग्रंथी, 6 शास्त्र, 4 वेद, मुखोद्गत मुखपाठ जिभेवर नाचतात. पण तुकोबरायांची वाणी ऐकल्याच्या नंतर द्वेष अंतकरणामध्ये निर्माण व्हावा आणि सांगितलं गाथा बुडवून टाका. सांगणारा तो आणि बुडवणारे कोण. बुडवला कोणी, आपण देहू मधल्या लोकांनी बुडवला. अहो गाथा बुडवण्यासाठी दिंडी काढावी. अपराध, संत अपराध कधी करू नका बरं का. संत जर अपराध केला ना या मृत्यू लोकामध्ये त्याला सुखाने जगताच येत नाही. अंगाचा दाह झाला महाराज, आग आग व्हायला लागली, लाही लाही झाली अंगाची. आणि मग काय करावं काय करावं काय करावं. आणि निमित्त एवढं झालं, जात असताना पुण्याला अनगडशा फकीराच्या विहिरीमध्ये आंघोळ केली. तो फकीरानं सांगितलं, अरे नहाना मना आहे, तू आंघोळ का करतो, बाहेर निघू नको. बाहेर आला की अंगाची आग व्हायला लागली, अंगाची आग व्हायची. तो रामेश्वर भट्ट पाण्यासहित माऊलीच्या दरबारामध्ये. माऊलीनं दृष्टांत दिला, रामेश्वर महाराज तुम्ही माझ्याकडे आलात आणि अपराध तुकोबरायांचा केला. मी तुमच्या अंगाचा दाह कमी करू शकतो पण अपराध तुकोबरायांचा केला. जा तुकोबरायाकडे. आणि तुकोबरायाकडे ज्यावेळेस येतो ना फक्त पायाला स्पर्श करतो. अंगाची आग, अंगाची जी लाही लाही होत होती ती बंद पडली, बंद झाली. आणि आता तुकोबराय म्हणजे विदेही अवस्था महाराज. इतकं स्वच्छ अंतकरण, इतकं सरळ अंतकरण या पृथ्वीवर पुन्हा कोणाचं नाही महाराज. जगद्गुरु तुकोबरायासारखं. घडलेला सर्व वृत्तांत सांगितला.
तुकोबराय म्हणतायत, आणि त्या ठिकाणी एक अभंग लिहिला तुकोबराय. तुकोबराय म्हणतात, जर माणसाचं चित्त शुद्ध असेल ना, शत्रू सुद्धा मित्र होतात. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. व्याघ्रही न खाती सर्पतया. काहीच करू शकत नाहीत, पण आपण प्रयत्न करू नका बरं का. ज्याचं चित्त शुद्ध आहे त्यांना काहीच करू शकत नाहीत, आणि शत्रू देखील मित्र होतात. अहो तुकोबाराय संत झाले. वैकुंठाला जात असताना एका साधकाने विचारलं, महाराज तुम्ही एवढी श्रेष्ठ झालात, एवढे महान झालात, तुमची पूर्व साधना सांगा. त्यावेळेस तुकोबाराय आपली पूर्व साधना सांगत असताना बिंदास पद्धतीने सांगतात. काय पूर्व साधना आहे महाराज? पुढे म्हणणाऱ्याच्या पाठीमागे मी म्हणत होतो, हे तुकोबाराय सांगतायत. आणि एखाद्याला म्हटलं की नाही इतकं चांगलं शिकलात, कुठे शिकलात? सांगत नाहीत बाबा. तुकोबाराय आपली पूर्व साधना सांगतात. वारकरी संप्रदायाचे कलश ज्यांच्या मुखातून 4000 अभंग निघतात ते सांगतात. गाती पुढे त्यांचे धरावे द्रुपद. पुढं म्हणणाऱ्याच्या पाठीमागे मी भजन म्हणत होतो, हे तुकोबाराय कबूल करतात. विठाला विठाला मग देहूमध्ये कीर्तन होत होतं. आता कीर्तनकार काही आजची परंपरा नाही गैरहजर राहण्याची, खूप जुनी परंपरा आहे बरं का बाबा. मग बाबा गावातले लोक म्हणले, बाबा आज तुम्ही कीर्तन करा. काय म्हणले? बाबा आज तुम्ही कीर्तन करा. मग तुकोबाराय म्हणतात, आरंभ ही कीर्तन खरी एकादशी, पण माझंच कीर्तन मला आवडत नव्हते अभ्यासी चित्त आधी. काय तुकोबारायांचं सरळ अंतकरण. माऊलीची ओवी आहे बरं का याच्यावर, अमृताची धार तैसे उजू अंतर. एवढं सरळ आणि स्वच्छ अंतकरण पृथ्वीवर पुन्हा जन्माला नाही आलं महाराज. ज्या कीर्तनला शिवछत्रपती येत होते, लक्षात घ्या हे तुकोबारायचं जीवन आहे. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला. माझं कीर्तन मला आवडत नव्हतं, मग मी काय केलं? तुकोबाराय म्हणतात, माझ्या अगोदरचे जे संत आहेत माऊली, त्यांच्या ज्ञानेश्वरीचे वचन पाठ केले, ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ केल्या, काही पाठ केली संतांची उत्तरे. आणि आपणही पाठपाठांतर करतो, पण तुकोबाराय म्हणतात माझं पाठपाठांतर हे वेगळं होतं. विश्वासे आदरे, त्या वचनावर आदर भाव असावा लागतो आणि विश्वास असावा लागतो. संतांची वचनं ही सामान्य नाहीत. असं म्हणतात चांगलं कळायला भाग्य लागतं. संतांचं वाङ्मय एवढं श्रेष्ठ आहे, एवढं महान आहे, ते कळण्यासाठी भाग्य लागतं महाराज. आणि 1000 पारायणं भंडाऱ्या डोंगरावर तुकोबारायांनी केली, आणि मुखातून ज्ञानेश्वरीच मुखातून निघाली अभंग रूपाने. गाथा म्हणजे प्रत्यक्ष तुकोबाराय, आणि ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्यक्ष माऊलीच. आज तुम्हाला तुकोबाराबरोबर संवाद करायचा आहे ना, अभंगातून संवाद होतो. माऊली बरोबर बोलायचं आहे ना, ओवीतून संवाद करता येतो. इतरांची आपल्याला गरज नाही महाराज, इतरांची गरज नाही. विठाला विठाला याला म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय. आणि असं जर अंतकरण असेल तरच माऊलीची कृपा होते. माऊली तुकोबाराय सांगतात काय करू शकत नाहीत, करील ते काय काय करू शकत नाहीत माऊली. पण तुमचं बीज शुद्ध नाही ना, याच्यासारखी शिवी दुसरी गाथ्यात कुठेच नाही महाराज. परी पाहे बीज, पार बीजापर्यंत गेले तुकोबाराय आपल्या. स्वच्छ आणि सरळ अंतकरण जर असेल, आणि असावं महाराज. मी अहो पूर्व साधना सांगतात आणि आपण गुरुचं नाव सांगत नाही. आणि ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतायत, अरे गुरु तिथेच ज्ञान असतं. काय ओव्यात, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे.
काय गोड ओव्यात महाराज. बाबा ज्ञानेश्वरीमध्ये एकदा रमलं ना तो पूर्णपणे रमून जातो. दया तेथ धर्म, धर्म तेथे सुखागम, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. काही काही माणसाकडे संपत्ती असते, 50 रुपये देतात, बाबा आमचं जाहीर करा. संपत्ती आहे आणि देण्याची वृत्ती आहे, त्याला म्हणतात दया. नुसती संपत्ती असून काय फायदा आहे आणि देण्याची वृत्ती आहे, त्याला म्हणतात दया. आणि जिथं दया आहे तिथे धर्म आहे, जिथे धर्म आहे तिथं सुख आहे, आणि जिथं सुख आहे तिथंच भगवंत आहे. जिथं भगवंत आहे तिथं सुख आहे, जिथं सुख आहे तिथं धर्म आहे, धर्म आहे तिथं दया आहे. जिथं भगवंत नाही, जिथं सुख नाही तिथं भगवंत नाही, जिथं धर्म नाही तिथं सुख नाही, जिथं दया नाही तिथं धर्म नाही. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला म्हणून एवढं श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन माऊली सोडून कोणी अंतकरणामध्ये तुकोबारायांच्या बसत नाही महाराज. आणि शुद्ध वारी पंढरपूरची आहे तुकोबारायांची, आणि वद्य वारी आळंदीची आहे. आळंदीमध्ये येतात, माऊलीच्या चरणावर मस्तक ठेवतात, साष्टांग दंडवत करतात आणि उभे राहतात आणि माऊलीला म्हणतात, माऊली आपण कोण आहात? अभंगाच्या प्रथम कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. एवढे कृपादान तुमचे माझे, कृपादान तुमचे माझे, आठवण तुम्ही गावी पांडुरंगा, आठवण तुम्ही गावी पांडुरंगा. एवढे कृपादान तुमचे माझ, एवढे कृपादान तुमचे माझ, एवढे कृपादान तुमचे माझ. वा, नावच माऊली आहे. हो, आणि मी सांगत असतो, ज्याला गायन जमतं त्याला वादन जमत नाही, ज्याला वादन जमतं त्याला गायन जमत नाही, ज्याला दोन्ही जमत नाही त्याला बोलायचं जमतं, ज्याला बोलायचं जमतं त्याला हे दोन्ही जमत नाही, आणि ज्याला काहीच जमत नाही यातलं ते आपल्या एवढ्यालाही नाव ठेवल्याशिवाय राहत. विठाला विठाला अभंग खूप गोड आहे बरं का. माऊलीच्या समोरचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय माऊलीचं वर्णन करतात अभंगात. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. माऊली तुम्ही संत जन आहात, पण कसे संत जन आहात? कृपाळू आणि सज्जन. आता एवढी वाणी जन्मापासून मरेपर्यंत आपण आपल्या जीवनाचा अभ्यास करून पहा, असे शब्द आपल्या मुखातून कधी येतात का? काय आदर आहे माऊलीविषयी तुकोबारायांचा. कृपाळू आणि सज्जन. आता एवढी सुंदर वाणी जन्माला आली मुखातून, एवढे सुंदर शब्द, गोड शब्द तुकोबारायांच्या मुखातून येतात. माऊली म्हणतात, तुकोबाराय आज खूप गोड बोलताय, खूप छान बोलताय. आज व्यवहारामध्ये सुद्धा काही पाहिजे असेल तरच माणूस गोड बोलतो. एरवी गोड बोलत
आणि परमार्थामध्ये सुद्धा वशिला कोणाकडे लावू लागतो? संताकडे, साधूकडे. तुकोबाराय तो वशिला लावतात. आणि काय वाणी महाराज, तुकोबारायांचं का आपल्या वाणीबद्दल शब्द आहे. तुकोबाराय म्हणतायत, नामचिंतनाने, ज्ञानेश्वरीच्या चिंतनाने माझी वाणी पिकली. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकली हे वाचा रामनामी. भगवंताचं चिंतन करून, संतांचा नाम जप करून माझी वाणी पिकली. आणि पिकलेल्या वाणीतून हे अभंग येतात महाराज. हे अभंग निघाले. माऊलीचं वर्णन होत नाही, संतांचं वर्णन, देवाचं वर्णन करा तुम्ही. अहो तुकोबारायचं एक अभंग आहे, कुणबियाच्या वंशी जन्मलो जगदिशा, संस्कृत भाषा आम्हा कैची. माझा जन्म कुणबियाच्या वंशामध्ये झाला आणि सगळे अभंग संस्कृत मधूनच आहेत बाबा. श्री अनंता, मधुसूदना, काय संस्कृतच आहे ना. संस्कृत भाषा आम्हा कैची म्हणतात, संस्कृत मधूनच लिहितात. याचं कारण आहे माऊलीची कृपा. काय तुकोबारायांचे कीर्तन महाराज. आज अभंगावर कीर्तन करून कीर्तनकार करोडपती होतो. गाड्या घेतो, बंगले बांधतो, कीर्तनकार करोडपती होतात. नुसत्या व्याजावर संप्रदाय चालू आहे. खुद्द तुकोबारायची श्रीमंती किती असेल, किती महान असेल, किती मोठी असेल, की ज्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज येत होते. आणि महाराज कीर्तनाला आले. महाराज काय तुकोबारायांचं वर्ण, असं कीर्तन केलं. आता ते वैराग्याचे महामेरू, वैराग्याचे अवतार तुकोबाराय. कीर्तन ऐकलं महाराजांनी, राजकारभारच सोडून दिला. राजकारभार सोडून दिला, काही पाहिनात. मग त्या काळामध्ये अष्टप्रधान मंडळ, तुकोबारायांच्या काळामध्ये, नीट लक्ष देऊन ऐका बरं का, अष्टप्रधान मंडळ कधीपासून राजकारभार सोडला. एकाने सांगितलं तुकोबारायांच्या कीर्तनाला गेल्यापासून. चला तुकोबारायकडे. हे सर्व अष्टप्रधान मंडळ तुकोबारायकडे आलं आणि तुकोबारायला हात जोडून विनंती केली, महाराज कितीतरी युगानंतर असे महापुरुष दिव्य विभूती जन्माला येतात. असं भरपूर सांगितलं. तुकोबाराय म्हणले, तुम्हाला काय सांगायचे ती सरळ शब्दात सांगा. काय म्हणतात? सरळ सांगा म्हटले, जास्त अवघडात शिरू नका. त्यांनी सांगितलं, महाराज इतकं चांगलं कीर्तन पुन्हा करत जाऊ. काय म्हटले? एवढं चांगलं कीर्तन पुन्हा करत जाऊ नका. तुकोबारायांनी पत्र पाठवलं छत्रपतींना. तुकोबाराय म्हणतायत, महाराज तुमचं काम मोठं आहे, आमचं काम छोटं आहे. आम्ही गावागावामध्ये जाऊन माणसं घडवतो, पण तुम्ही राष्ट्र घडवता. तुम्हाला कीर्तन ऐकण्याची गरज नाही, तुम्हाला कीर्तन ऐकण्याची आवश्यकता नाही. पण ते छत्रपती होते महाराज. ते संतांचं ज्ञान, संतांच्या ज्ञानाचा आस्वाद कसं सोडतील. देहूमध्ये कीर्तन चालू तुकोबारायांचं. चालू कीर्तनामध्ये शिवछत्रपती आले. सगळी गावातले लोक जमा झाले पाटला सहित. कशासाठी आलेत? काही काम सांगा आलेत का? कशासाठी आलेत? जमा झाल्यानंतर काहीच बोलले नाही महाराज. मंदिरामध्ये कीर्तन चालू होतं. पायथ्यानं बाहेर काढले आणि मंदिरामध्ये कीर्तनाला जाऊन बसले. गावातल्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली बरं का. आता तुकोबारायला काही कळत नाही हे आपल्याला समजतं, पण तुकोबारायांच्या कीर्तनाला शिवाजी महाराज येतात हे काय आपल्या डोक्यामध्ये बसत? काय म्हणावं छत्रपतींना, कीर्तनाला बसतात येऊन. आता ते शिवाजी महाराज होते, महाराज छत्रपती होते. कीर्तन संपूर्ण ऐकलं, तुकोबारायांचं दर्शन घेतलं, बाहेर आले आणि निघायच्या वेळेस माणसाने विचारलं, छत्रपती अहो तुमच्यासारख्याने कीर्तन ऐकावेत? त्यावेळेस जे उत्तर दिलं ना, कीर्तनामध्ये काही लक्षात नाही राहिलं.
तर एवढं घरी घेऊन जा. विठाला विठ्ठला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. महाराजांनी सांगितलं गावातल्या लोकांना. महाराज म्हणतात, अरे या जगामध्ये कमळाच्या फुलाप्रमाणे जे आहेत ते संत आहेत, ते साधू आहेत. आणि त्यांच्या जर ज्ञानाचा मकरंद आपण नाही घेतला, जगायचं कशासाठी? रोज युद्ध करतो, रोज संकट येतात, पण संतांचं ज्ञान जर जीवनामध्ये नाही आलं तर या मनुष्य जीवनाचा उपयोग नाही. संतांचं ज्ञानच नर करणे करे सो नरका नारायण. ही तुकोबारायांची वाणी महाराज, की जिथं छत्रपती ऐकण्यासाठी येत होते. आता आपल्या वाणीचं काय वर्णन करावं. एका ठिकाणी बाबा कीर्तनाला गेलो आणि एक माणसाने अभंग लिहून आणला माझ्याकडे बरं का बाबा, आणि माझ्याकडे दिला. ते म्हटले, महाराज माझ्या अभंगावर बऱ्याच महाराज लोकांनी कीर्तनं केलीत आणि आज तुम्ही सुद्धा माझाच अभंग कीर्तनाला. म्हणलं आता आम्ही ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, साधू संतांचे अभंग घेतो. म्हणलं आता तुमचे अभंग नाही. म्हणले ते चालणार नाही, आज याच अभंग तुम्हाला. ते मला पाणी आणलं होतं पियाला ग्लासामध्ये, तो अभंग घेतला आणि त्या पाण्यामध्ये मी टाकून दिला. असा माणूस चिडला, महाराज लाल झाला. काय म्हणला, महाराज तुम्ही याच्यासाठी आम्ही तुम्हाला कीर्तनाला बोलवलंय का? अहो तो अभंग माझ्या सुद्धा पाठ नव्हता. मी म्हणलं तुम्ही लिहिलाय आणि तुमच्या सुद्धा पाठ नाही. मग ते अभंग पाण्यात बुडालेला होता. मी म्हणलं अरे बाबा तसं नाही. ज्या अभंगाने परीक्षा दिली, जे अभंग पाण्यावर तरले त्याच्यावर कीर्तन असतं, आणि जे तरले तेच तारतात. हे ग्लासात बुडणारे अभंगावर कुठं कीर्तन असतात का? काय कोण सांगल, काय कोण म्हणेल. अहो तुकोबारायांची वाणी ही वाणी आहे, वेदाचा तो अर्थ. ज्यांच्या वाणीतून वेद जन्माला येतो त्यांच्या अभंगाव कीर्तन आहेत. विठाला विठाला विठ्ठला माऊली म्हणतायत तुकोबाराय. आज गोड बोलतात जरा. तुकोबाराय म्हणतात काय नाही माऊली, थोडंसं कृपादान बरं का, हेच कृपादान, एवढं नाही बरं का. काय शब्द आहे, हेच कृपादान. मागणी खूप मोठी आहे पण मोजक्या शब्दात मांडतात. हेच कृपादान तुमचे मज. तुमचं माऊली थोडंसं माझ्यावर कृपादान असावं अशी माझी इच्छा आहे. काय कृपादान पाहिजे? जावी पांडुरंगा हो, आठवण तुम्ही जावी पांडुरंगा हो, आठवण तुम्ही जावी पांडुरंगा. आठवण तुम्ही जावी पांडुरंगा. हे आठवण तुम्ही जावी पांडुरंगा हो, आठवण तुम्ही जावी पांडुरंगा. आठवण तुम्ही जावी पांडुरंगा. आठवण तुम्ही जावी पांडुरंगा. एवढ्या कृपादान सांगा काकुलाती किंवा माझी जागा काकुलाती हो, किंवा माझी जागा काकुलाती, किंवा माझी जागा काकुलाती. बन तुम्ही जावी पांडुरंगा हो, मन तुम्ही जावी पांडुरंगा. हे माझी जागा काकुलाती किंवा माझी जागा काकुलाती, किंवा माझी जागा काकुलाती, किंवा
पांडुरंगा आठवण तुम्ही जावे पांडुरंगा शिव माझी सांगा का कोण ते शिव माझे सांगा का कोण ते सांगा शिव माझे सांगा का कोण ते वा 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 कीर्तनकार कसंही असू द्या, वाजवा एखादी यांच्यासाठी टाळ्या एक वेळेस काय. खूप सुंदर बर का, खूप माऊलीला तुकोबराय म्हणतायत. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, माऊली माझी आठवण भगवंताला करून द्या. काय तुकोबरायांचं अंतकरण असेल महाराज. याचं खूप चांगली पार्श्वभूमी आहे बरं का. आपल्या वारकरी संप्रदायातले सगळे वारकरी शुद्ध वारीला बाबा पंढरपूरला जात आहेत आणि वद्य वारीला कुठे येतात? आळंदीला. आणि आळंदी शब्दाचा अर्थ आहे अलंकापुरी. काय म्हणतात? अलंकापुरी. अलंकापुरी पुण्यभूमी, जिथं माऊली राहतात, जिथं ज्ञान राहतं त्याला अलंकापूर म्हणतात. आणि जिथं रावण राहतो तिला, बोला ना, झोपले तर नाही ना, लंका म्हणतात. लंकापुरी. माऊली राहतात तिला अलंकापुरी म्हणतात आणि रावण राहतो तिला लंकापुरी म्हणतात. आपल्या वारकऱ्याचा नियम आहे. विष्णू महाराज झोपले नाही ना. आपल्या वारकऱ्याचा नियम आहे, शुद्ध वारी पंढरी. एकादशी द्वादशी सोडली की मग माऊलीकडे. आणि भजनं ठरलेले आहेत, काकडा, हरिपाठ, गवळणी, नाट, वासुदेव, पांगळा, सगळं भजनं ठरलेले असतात. वद्यवारीला आळंदीला जात आहेत आणि एकादशी झाली, द्वादशीला माऊलीच्या समाधीचा अभिषेक असतो पंचामृताचा. आणि ते पंचामृत आमच्या वारकऱ्याला जेवायला असतं. पंचामृत माऊलीचा प्रसाद, माऊलीच्या समाधीचं पंचामृत. आणि ते जेवण झाल्यानंतर माऊलीचं दर्शन घेत आहेत आणि मग पांडुरंगाकडे. पांडुरंग म्हणजे प्रेम, मूर्तिमंत प्रेम. पांडुरंग विठ्ठल प्रेमाचा पुतळा. आणि माऊली म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानच. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे माऊली आणि प्रत्यक्ष प्रेम म्हणजे पांडुरंग. ज्ञानाकडून प्रेमाकडे, प्रेमाकडून ज्ञानाकडे जो आयुष्यभर वाटचाल करतो त्याचं नाव आहे वारकरी. त्याचं नाव काय आहे? वारकरी. आणि केवळ वारकरीच माऊलीची वारी करतात असं नाही. भगवंत आलेले होते आळंदीला पाहुणे म्हणून माऊलीच्या घरी. आणि तुकोबाराला हे माहीत आहे की माऊलीच्या घरी पांडुरंग परमात्मा पाहुणे म्हणून येतात. मग वसिला कुणाकडे लावावा? तर माऊलीकडे. माऊलीकडे वसिला लावतात. माऊली माझी तेवढी पांडुरंगाला आठवण करून द्या. काय शब्द आहे? माझी आठवण करून द्या. ओळख आहे बर का, ओळख नाही असं नाही, ओळख आहे, पण मधल्या काळामध्ये विसरलेत. कारण देवानेच पाठवलेलं आहे, मला भगवंतानेच पाठवलंय, पण थोडे विसरलेत. तसं तुम्ही आठवण करून द्या. ओळख कशी आहे? वैराग्याचा प्रसाद झालेलाच आहे ना तुकोबरायावर. आणि हे बाबा दोन प्रसाद आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे. भगवंताचे दोन प्रसाद आहेत. एक वैराग्याचा प्रसाद आणि दुसरा प्रसाद आहे भक्तीचा. वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. वैराग्य अंगामध्ये आणता येत नाही बरं का. काही काही माणसं म्हणतात हे वैराग्यवान आहेत, हे मूर्तिमंत वैराग्यवान आहेत, पण वैराग्य हे आणता येत नाही. प्रत्यक्षात माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतायत वैराग्य हा भगवंताचा प्रसाद आहे. आणि वैराग्य मिळाल्याच्या नंतर मग तो साधक ज्ञानासाठी प्रयत्न करतो. कारण वैराग्याशिवाय माणूस ज्ञानाला टिकत. विरक्ती वाचून काही ज्ञानाची तगणी नाही. मग ज्ञान हे स्वप्रयत्नाने मिळावं लागतं. आणि ज्ञान मिळाल्याच्या नंतर दुसरा भगवंताचा प्रसाद आहे तो म्हणजे भक्ती.
ऐसा हा सहज माझा प्रकाश जो कपिध्वजा, तो भक्ती या ओजा बोली जगा. हे दोन प्रसाद आहेत. वैराग्याचा प्रसाद झालेला आहे, पण भगवंत माझी आठवण करत नाहीत माऊली, म्हणून तुम्ही आठवण करून द्या. काय करून द्या? आठवण करून द्या. मी खूप काकुलतीला आलेलो आहे, माझी कीव करा किंवा माझी सांगा. काय शब्द आहेत महाराज? काकुलती. तुकोबारा 42व्या वर्षी वैकुंठाला गेले, पण ते काकुलतीला आलेले आहेत. आणि या मृत्यूलोकामध्ये तुम्ही पहा, सगळी माणसं काकुलतीलाच आलेली आहेत. तो बोला ना, संसारामध्ये आलात का नाही काकुलतीला? विषयामध्ये काही काही रमलेले असतात आणि काही काही माणसं दुःखाने गांजलेली असतात. हो, आणि सर्व काकुलतीलाच आलेले आहेत. म्हातारी माणसं तर महाराज जास्त काकुलतीला येतात. का? सून पाहत नाही, मुलगा पाहत नाही, म्हणून ते काकुलतीला येतात. आणि आयुष्यभर संसार केला ना, आयुष्यभर, त्या माणसाचं म्हातारपण तुम्ही पहा डोळ्याने. मरण येत नाही आणि घरातली माणसं नवस करतात. हो, ज्ञानोबारायांच्या ओव्या आहेत. मी माझं काही सांगत नाही बरं का पदरचं. आयुष्यभर त्याने संसारच केलेला आहे. माऊली सांगतात, घरातले सुना मुलं नवस करतात, कधी जाईल ते जाऊ. जिच्या सुखासाठी आयुष्यभर प्रयत्न केला, ती पत्नी सुद्धा काय म्हणते माहिती का? बाईल म्हणे खर. खर कळला का? खर म्हणजे तुम्ही म्हणा मरता तरी आणि नासिले हे घर. किती पाठ आहे व तुमच्या, तरी सुद्धा परमार्थ आपण करत. आता ते कुणाचं घर आहे? बोला ना, ते घर कुणाचं आहे? ते म्हाताऱ्याचं आहे. पण ती म्हणते नासिले हे घर. मज नाही हात पाय, डोळा पडली झापड. मज नाही हात पाय, डोळा पडली झापड. हे तन हे भदिर जारे, वाच्या बोले बोबड. बजीर झाले, वाचा बोले बोले. हे नाक मुख गळू लागे, लाळ आणि चेंबूड. मुख गळू लागले, हे सोनापरी गती झाली, अवघे करती हाड हाड. परिगत झाले, अवघे करती हाड. सोनापरी गती झाली, अवघे करती हाड हाड. परिगत झाले, अवघे करती हाड. हे तुम्ही संत माय बाप, एवढा उपकार करा, न्यामद ते देवरी, आख माता सोयरा. एवढा उपकार करा, न्यामद ते देवरी, आख माता सोयरा. वाह, शिवाजी महाराज खूप सुंदर बर का. आणि या अभंगामध्ये म्हातारपणाचं सर्व वर्णन केलंय तुकोबा आहे. हात पाय असतात पण थर 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 कापतात. मज नाही हात पाय, डोळा पडली झापड. कान असतात, बोंबललं तरी ऐकू येत नाही महाराज. कर्ण हे बधीर झाली, वाचा बोले बोबड. तोतरी वळलेली असते. 2-3 ओव्या माऊलीने इतक्या सुंदर लिहिल्यात महाराज. ती आपली आई, आपला बाप सुद्धा आपल्याला सांगू शकत नाही बरं का बाबा. माऊली सांगतात, जोपर्यंत कान आहे चांगले आहेत ना, तोपर्यंत ऐकून घ्या. जोपर्यंत डोळे चांगले आहेत ना, तोपर्यंत हे जग पाहून घ्या. दृष्टी जव आहे, काय माऊलीच्या ओव्यात म्हणून पुरुष असून माऊली का म्हणतात की आपले आईबाप सुद्धा आपल्याला एवढा हिताचा उपदेश करू शकत नाहीत. दृष्टी जव आहे तो पाहे ते तुले पाहे, मुकत्व आधी वाचाव आहे सुभाषिते. वाणी जाण्याच्या अगोदर ज्ञानेश्वरी गाथा, रामायण, महाभारत, भागवत अभ्यास करून ठेवा. चिंतोनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. म्हणून तर माऊलीला माऊली म्हणतात महाराज.
पुरुष असून माऊली म्हणतात हे सांगतात. आणि हात पाय चांगले आहेत तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या. पण नाही महाराज कळत. काही काही म्हाताऱ्या माणसाला म्हणून अहो चला पंढरीला. महाराज आतापर्यंत वारी केली नाही. किती वय झालंय बाबा तुमचं? 80 वर्ष. आतापर्यंत वारी केली नाही, मग आता तरी चला ना. तो म्हणतो मग आता महाराज थोड्यासाठी कशाला कलंक लावून घेऊ. निष्कलंक रीतीने गेला. अशी अवस्था होऊन देऊ नका महाराज. करा परमार्थ. आणि एक लक्षात घ्या, आयुष्यभर तुम्ही संसार केला ना, तुमचे मुलं सुना नवस करतात. कधी जाईल ते जाऊ. कंटाळा आणलाय ह्या म्हाताऱ्यानी. नवसी होती इतरे माझ्या निधनी. हे योगीराजाची वाक्य आहेत, काय रामहरी महाराजाची नाहीत. नवसी होती इतरे माझ्या निधनी. नवस करतात. आणि साधूचं जीवन पहा महाराज, भक्ताचं जीवन पहा. भगवंताची वारी करून, भगवंताची सेवा करून, परमार्थ करून साधू ज्यावेळेस पिकतो ना, देव सेवा करा येतो, भगवंताने सेवा करा यावी, हे साधूचं जीवन आहे. आणि आयुष्यभर वारी केलेली असते. माऊली सांगतात ते ऋणवयपण देखुनी अंगी मी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागी भक्ताची तनु त्यागी परिचर्या करी. सेवा करायला देव येतो. आणि भक्त भगवंताला म्हणतात भगवंता अरे आयुष्यभर तुझी वारी केली, परमार्थ केला, फक्त एकच इच्छा आहे देवा, म्हातारपणामध्ये सेवा करा ये बाबा. म्हातारपणी एकदा माझी वारी कर. माझं आयुष्य, माझा परमार्थ आणि माझी वारी सफल झाली. आणि देव येतो महाराज. निर्वाणी गोविंद असे मागे काहीच साकडे पडून दे. हे भक्ताचं जीवन आहे. एकीकडे संसारिकाचं जीवन आहे, घरातली माणसं नवस करतात, आणि एकीकडे भक्ताचं जीवन आहे, देव सेवा करायला येतो. हा फरक आहे. मग परमार्थ का करायचा? भगवंताने यावं. परमार्थ न धनासाठी आहे, न मानासाठी आहे, न सत्तेसाठी आहे, न स्त्रीसाठी आहे. तुकोबाराय सांगतात परमार्थ कशासाठी आहे? याजसाठी केला, याजसाठी केला, याजसाठी केला, होता हास, याजसाठी केला, याजसाठी केला, याजसाठी केला, हास, याजसाठी केला. शेवटचा दिवस गोड भावा, गोड भावा, शेवटचा शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिती रे, आता निश्चिती रे, पावलो विसावा, आता निश्चिती रे, आता निश्चिती रे, आता निश्चिती रे, पावलो विसावा, आता निश्चिती रे. क्या बात है माऊली. हो, परमार्थ याच्यासाठी आहे बरं का बाबा. फक्त आणि शेवटचा दिस गोड व्हावा, न शूर ओळखावा रणी, न साधू ओळखावा मरणी. तुकोबाराय म्हणतायत आता माझं शेवटचा दिवस गोड झाला, माझं मुक्ती बरोबर लग्न झालं. परिनियते शब्द आहे. तुका म्हणे मुक्ती परिनिली. संस्कृतमध्ये हा धातू आहे परिनियती, म्हणजे लग्न करणे. परमार्थामध्ये सुद्धा लग्न आहे बरं का.
केवळ संसारामध्येच लग्न करतात असं नाही, परमार्थामध्ये सुद्धा लग्न झालं. पण कोण नवरी आहे? मुक्ती. आणि ती मुक्ती वरण्यासाठी सुद्धा योग्य वर लागतो ना. कसा वर पाहिजे? निरपेक्ष वैराग्यवान. त्या वैराग्याला न धनाची, न मानाची, न सत्तेची इच्छा आहे. तुकोबारायासारखा. मग तुकोबारायासारखा जर वर असेल तर ती 26 गुणाची माळ तयार करते, जे 16व्या अध्यायामध्ये 26 गुण सांगितलेत. अभयम सत्व संशुद्धीर, खूप मोठं वर्णन आहे. अभयम सत्व संशुद्धीर, ज्ञान योग व्यवस्थिती, हे दानम दमश्य यज्ञश्य स्वाध्यायस्तपार्जव, तेज क्षमा धृती शौच मद्रोह नातिमानिता भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारत. ही गुणकुसुमाची माळ तयार करून ती त्या निरपेक्ष वैराग्यवानाच्या गळ्यात टाकते. वैराग्यवानाच्या, बरं का. गुणकुसुमांची माळा घेऊन ये मुक्ती बाळा. कशी न कोण आहे ती? जखड झालेली नाही. घेऊन ये मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा घेऊन शी तसे. मग त्याच्या गळ्यामध्ये टाकती. आणि तुकोबाराय आता म्हणतायत, आता दिवस चारी. तो दिवस भाग्याचा आहे हो. त्या दिवसाची आपण वाट पाहावी. त्या दिवसाची आपण वाट पाहावी. परमार्थामध्ये मुक्तीबरोबर लग्न झाल्याच्या नंतर दिवस खेळीमेळी जातात. आणि संसारामध्ये लग्न झाल्याच्या नंतर चित्रपट पहा तुम्ही. लग्न झालं की चित्रपट समाप्त करतात. का? महादुःखाला सुरुवात होती ना. खरं तिथून पुढे चित्रपट दाखवायला पाहिजे, म्हणजे कुणी लग्न करणार. तिथून पुढे जिथं महादुःख सुरू आहे तिथं ते समाप्त करतात. जिथून पुढे दाखवायला पाहिजे तिथून दाखवत नाहीत. पण परमार्थ असा आहे, खेळीमेळी दिवस. खेळीमेळी दिवस जर जावे असे वाटत असेल तर माऊलीच्या सानिध्यामध्ये या, तुकोबारायांच्या सानिध्यामध्ये या, ज्ञानेश्वरीच्या सानिध्यामध्ये या. आता दिवस चारी खेळीमेळी, परमार्थामध्ये या. खेळीमेळी दिवस जातात महाराज. तुकोबाराय माऊलीला म्हणतात, माऊली माझी आठवण करून द्या, मी खूप काकुलतीला आलेलो आहे. त्यावेळेस तुकोबाराय म्हणता, माऊली म्हणतात, तुकोबाराय तुम्ही कोण आहेत? संत आहेत का? महानुभवी आहेत का? अनाथ अपराध, अनाथ अपराधी, अनाथ अपराधी, अनाथ अपराधी, अनाथ अपराध, अनाथ अनाथ अपराधी, पतित अनाथ अपराधी, पतित परिपाय वेगळा नका करू, परिपाय वेगळा नका करो आठवण तुम्ही, परिपाय वेगळा नका करू, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. जमलं बरं का दगडखैर दादा. दगडखैर नावच मजबूत नाव आहे ना. खूप गोड आहे बरं का. आता आपली वेळही संपत आली. तुकोबाराय माऊली म्हणतात, तुकोबाराय तुम्ही कोण आहात? सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर माऊली म्हणतात, तुकोबाराय तुमची डिग्री काय? तुमची डिग्री काय? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, माझी डिग्री सांगू का माऊली? अनाथ आहे, अपराधी आहे, पतित आहे. आणि पुढचा शब्द आहे परी. अनाथ, अपराधी, पतित, आगळा, परी. आता ही परी एवढी डेंजर आहे बाबा.
ही शब्दात आली ना तर मागच्याचा घात करते. ह्या परिशब्दामुळे सगळं संपलं. शब्दात येऊ मागच्याचा घात करते. आणि जीवनात आली तरी विश्वामित्राने 60,000 वर्ष तपश्चर्या केली होती, पण परीमुळे घात झाला. शब्दात येऊ किंवा जीवनात येऊ, ही स्वर्गातली परी असेल किंवा शब्दातली परी असेल, ती मागच्याचा घात करते. तुकोबाराय म्हणतात, मी अनाथ आहे, मी अपराध आहे, पतित आहे, माऊली परी पायापेक्षा वेगळं करू नका, भगवंताला म्हणाव. हे माऊलीकडे गेल्यावर तुकोबाराय म्हणतायत, परी पाया वेगळा नका करून भगवंताकडे गेल्यावर मज ठेवी पायी. आणि दुसऱ्या संताला तुकोबाराय मानत नाहीत बरं का. जीव जरी गेला, भगवंताचा आणि तुकोबारायचा संवाद आहे. तुकोबाराय म्हणतायत, देव म्हणले तुकोबाराय मी म्हणेल त्याला तुम्ही संत म्हणा. तुकोबाराय म्हणले तुम्ही म्हणताल त्याला संत म्हणा, मी मोकळा नाही. तुला माझं काय वाटोळ करायचे ते कर. जया राज्य द्रव्य करणे उपार्जना. ज्याला राज्य पाहिजे, द्रव्य पाहिजे, त्याला मी संत कसं म्हणू. मी त्याशी मुखे न म्हणे संत. हो, करसी तरी देवा करी माझे सुखे. मी त्याशी मुखे. हे देवाला म्हणताय तुकोबारा. याला वैराग्य म्हणतात, वैराग्य. हो, आणि पायापेक्षा वेगळं करू नका. परी पाया वेगळा. भगवंता माऊली भगवंताला सांगा, मला पायापेक्षा वेगळं करू नका. विठाला विठाला पायापेक्षा वेगळं करू नका असं ज्या वेळेस म्हणतायत तुकोबाराय माऊलीला, त्यावेळेस माऊली म्हणतायत तुम्ही म्हणता हे बरोबर आहे तुकोबाराय, पण माझं देव ऐकतील का. तुकोबाराय म्हणतायत माऊली तुमचं देव ऐकणार नाहीत कशावरून. अहो तुम्ही किती मोठे. इतक्या उपमा दिल्यात ना संताने माऊलीला, काय वर्णन करा महाराज. कैवल्याचा पुतळा, ज्ञानी यांचे गुरु, साधकांचे मायबाप, आणि एक ताशी उपमा आहे महाराज माऊलीला. विठोबाचा प्राण सखा माऊली हे विठोबाचे प्राण आहेत. भगवंताला जर जिवंत ठेवायचं असेल तर माऊली आहेत महाराज. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझ. एवढे मोठे कैवल्याचे पुतळे, साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे, एवढे मोठे माऊली तुम्ही आहात. आणि एक शब्द एवढा महत्वाचा आहे महाराज भगवंताचा. भगवंत रुक्मिणी मातेला माऊलीचं वर्णन करतायत. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. रुक्मिणी आतापर्यंत योगी पाहिले, जपी पाहिले, तपी पाहिले, पण माझ्या माऊलीसारखा इथून मागे झाले, इथून पुढेही होतील, पण माऊलीसारखा योगी मी माझ्या डोळ्याने कधीही पाहिलेला नाही. काय शब्द आहेत महाराज, हे भगवंताच्या मुखातले वाक्य. आता मला सांगा आपले डोळे कुठे आणि भगवंताचे डोळे कुठे, किती फरक आहे ना डोळ्यामध्ये. आपल्या डोळ्याला भावाचं चांगलं झालेलं पाहवत हे आपले डोळे आहेत. दुसऱ्याचं चांगलं झालेलं आवडत नाही, पाहवत नाही, हे आपले डोळे. पण भगवंत म्हणतात हा एकच योगी, म्हणजे ज्ञानोबारासारखा राजयोगी नाही, ज्ञानोबारासारखा योगीराज दुसरा नाही. आणि ह्या दोन जागा आहेत महाराज, एक माऊलीची समाधी आणि कैलास पर्वत. दोन्हीला हात लावता येत नाही. आळंदीमध्ये जुन्या काळात एक प्रसंग झाला होता. माऊलीच्या समाधीचं संशोधन करण्यासाठी एक टीम आली होती आणि समाधीला छिद्र पाडून आतमध्ये कॅमेरा सोडायचा. माऊली कसे समाधीमध्ये बसलेले ते पाहायचं. टीम आली, हैबत बाबाच्या पायरीवर पाय ठेवला, जागेवर माणूस गेला. तेव्हापासून शासनाने बंदी आणली की आता समाधीचं संशोधन
माऊलीची एक समाधी न कैलास पर्वत. कैलास पर्वत चढता येत नाही, चढायला जर गेलात ना आपण धडधड वाढते आणि नखे वाढतात. कैलास पर्वत चढता येत नाही. माऊलीची एक समाधीचं संशोधन करता येत नाही. कैलास पर्वत पुन्हा तिथून पुढे बंदी आणली. आता कुणी चढत नाही, तर पुन्हा माणसं गेली असते. कशासाठी महाराज? माऊली हे माऊली आहेत. जा, ज्ञान मिळतंय तुम्हाला, ज्ञानाचा खाऊ मिळतोय, ब्रह्मरस मिळतोय त्यांच्याकडे. आणि एवढे मोठे माऊली तुम्ही आहात, तुमचं देव ऐकणार नाही कशावरून? अभंगाच्या शेवट तू का म्हण तुम्ही निरविरामोडे, तू का म्हण तुम्ही निरविरामोडे, तू का म्हण तुम्ही निरविरामोडे, तू का म्हण तुम्ही निरविरामोडे. म्हण तुम्ही निरविरामोडे, तुका म्हणे तुम्ही निरविरामोडे, तुका म्हणे तुम्ही निरविरामोडे, तुका म्हणे तुम्ही निरविरामोडे. तू का म्हण तुम्ही निरविरामोडे, तू का म्हण तुम्ही निरविरामोडे, तू का म्हण तुम्ही निरविरामोडे, तू का म्हण तुम्ही निरविरामोडे. माझा माझा हरी उपेक्षणा, माझा माझा हरी उपेक्षणा, माझा माझा हरी उपेक्षणा, माझा माझा हरी उपेक्षणा. आठवण तुम्ही जावे पांडुरंगा, आठवण तुम्ही जावे पांडुरंगा, आठवण तुम्ही जावे पांडुरंगा, आठवण तुम्ही जावे पांडुरंगा. Bye.
अभंगाचा भावार्थ संपला आणि बाबा आज दुसरा दिवस आहे, पण आज मला वाटतं शेवटचाच दिवस आहे की काय. हा सगळा आपला आशीर्वाद आहे आणि सगळ्यांचे चेहरे अगदी गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत आहेत. नाही तर महाराज आम्ही काही ठिकाणी भगवानगडाच्या परिसरात माझा एक मित्र आहे, नेमका कीर्तनाला तो पुढे येऊन बसतो. आता मित्र म्हणल्यावर मागं थोडंच बसणार आहे आणि त्याला कीर्तन सुरू झालं की बरं का सर डोळा लागतो. म्हणलं तू पाठीमागे बसून कीर्तन ऐकत जा बरं. तर मला नाही महाराज शास्त्र सांगतंय माणसाने कीर्तन पुढं बसून ऐकलं पाहिजे. म्हणलं मग झोपू नको ना. तो म्हणला आज महाराज झोपणारच नाही. मग त्या दिवशी तो तयारीनेच आला. तयारी माहिती का तुम्हाला? तो आला घेऊन म्हणजे कळलं का? घेऊन म्हणजे पिऊन नाही बरं का. पाण्याचा तांब्या घेऊन आला आणि पाण्याचा तांब्या त्यांनी मांडी खाली ठेवला आणि मी असं बाजूला पाहायला लागलो इकडे तिकडे की तो पाणी डोळ्याला लावायचा. आता कीर्तन आपलं बाबांचा खूप सुंदर नियम आहे 7 ते 9, पण त्या ठिकाणी कीर्तन 9 ते 11, 10:30 पर्यंत त्यांनी पाणी लावलं. पण ती झोप अशी विचित्र, झोपच आवरेना. पाणी लावायचं त्यांनी दिलं सोडून आणि त्यांनी काय केलं असे डोळे धरले आणि ते तसंच अवस्थेत झोपलं. पण त्याला काय झोपीनं सोडलं. आता एक कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर येते जाऊ द्या, पण माऊलीनं विनोदाने वर्णन केलं बरं की बाबा. वाटाने चालता 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 उगं ठेच लागावी खाली पडावा. तो म्हणतो आता पडलोयच ना. वाटे जाता वेगे कल्लात आहे डोळा लाग. त्याला अमृत द्या, पंचपक्वानाचं जेवण द्या. तमोगुणी म्हणतात, तमोगुणी प्रमादाने आळस, रजोगुण म्हणजे रजशो लोभ ये वच, सात्विक मध्ये सत्वात संज्ञा येते. हो, आणि ज्ञानेश्वरीची ओवी आहे बाबा. माऊली सांगतात माझी ज्ञानेश्वरी एखाद्या पिशाच्याने ऐकली तरी त्याच्या मनामध्ये सात्विकाचा पाहणा तयार करते. खेचराच्याही मना आणि सात्विकाचा पाहणा. का त्या भूताच्या मनामध्ये सात्विकाचा पाहणा? सात्विकाशिवाय ज्ञानच जन्माला येत नाही. रजोगुणी आणि तमोगुणामध्ये ज्ञान जन्माला. भगवंताचे स्पष्ट शब्द गीतेमध्ये सत्वात संज्ञा येते, म्हणून सात्विकाचा पाहणा. विठाला विठाला म्हणून जाता जाता सांगून जातो, तुम्ही खूप मोठ्या संख्येने पुरुष मंडळी आमच्या माता माऊल्या उपस्थित आहेत. आपलं जीवन आहे ना हे संताला समर्पित करा. आपलं जीवन म्हणजे ज्ञानोबा सांगतात ओढ्यासारखं जीवन. आपलं जीवन गंगेला जाऊन मध्ये आटू नका. फक्त गंगेला जाऊन मिळावं आणि गंगा आपलं जीवन समुद्रापर्यंत पोहोचवते. तसं माऊली ही गंगा आहे आणि ती गंगा आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचविल. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी. माऊलीने आपली उपेक्षा करू नये, संतांनी आपली उपेक्षा करू नये. माऊली सांगतात ओहळे हेच करावे जे गंगेचे अंग ठाकावे. किती गोड ओवी पहा ना. ओढ्याने हेच करावं, गंगेला जाऊन मिळावं. आपण हेच करावं, साधू संताला जीवन समर्पित करावं. साधू संत तुम्हाला भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवतील. म्हणून आपलं जीवन हे थोडकं जीवन आहे. आपलं जीव म्हणजे अल्प आहे, अत्यल्प आहे. हे भगवंताला संताला समर्पित करा आणि संत आपल्याला देवापर्यंत नेतील. एवढं बोलून या ठिकाणी आमचे बाबा हरिभक्तीपरायण नंदकिशोरजी महाराज परमपूजनीय, ज्यांच्या मुखातून तुम्ही रसाळ कथा ऐकता, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबाही उपस्थित आहेत. यांच्या पुढे माझ्यासारख्याने काय बोलावं, पण तरी पण श्रोते म्हणजे खऱ्या अर्थाने मायबापच असतात बरं का. ते वक्त्याला बोलवत असतात आणि आम्ही बोलत नाही, तुमच्या आशीर्वादाने मी बोलतो. तुम्ही बोलविल्या मी बोलेन. माऊली सांगतात निवृत्तीनाथ महाराजापुढे, तुम्ही बोलवता म्हणून मी बोलतो. तुम्ही लक्ष देता, तुम्ही अवधान देता म्हणून मी बोलतो. नाही तर ज्ञानोबारांनी एवढं सुंदर वर्णन केलंय. वक्ता तो वक्ता नोहे, वक्ता कितीही मोठे असू द्या
पण मायबाप श्रोत्याकडे पाहून तो बोलतो. म्हणून माता माऊल्यां उपस्थित आहेत, पुरुष मंडळी उपस्थित आहेत, गायक गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य ही एक एकाहुनी बळी रे. सिस्टीम खूप सुंदर आहे, मंडप सिस्टीम सर्व सुंदर आहे. बाबांच्याच आशीर्वादाने हा कार्यक्रम चालू आहे. म्हणून हे असंच आमचं प्रेम टिकत राहावं. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं की बाबा म्हणजे माझे पितृतुल्य आहेत, मी त्यांना वडीलच मानतो. कसं आहे माहिती आहे का, मोठी माणसं ही मोठीच असतात, पण मोठी माणसं जोपर्यंत समोर आहेत ना बाबा, त्यांचं आपल्याला मोल कळत नाही. ते गेल्यानंतर ज्ञानोबराय गेले, तुकोबराय गेले, नगद नारायण महाराज, स्वामी महाराज, बाबा बहु गेले, भीमसेन महाराज गेले, साधू संत गेले, आणि मग त्यांचं आपल्याला मोल कळालं. तसे हे किती मोठे. अहो एक दिवस आपण जर नाहीच जेवलो तर कसं होतं. मला तर एक दिवस नाही 2 तास दम निघत नाही महाराज, खरं सांगितलेलं बरं. पण बाबा 42 दिवस 43 दिवस त्या ठिकाणी फक्त पाण्यावर आणि चालणं सोपं नाही महाराज. खरोखर महात्म्य आहेत. पण आपल्या महाराष्ट्राचा आपला नियम असा आहे, ज्यावेळेस माणूस जातो, व्यक्ती जातो, महात्मा जातो ना, त्यावेळेस त्याची किंमत कळते. असेपर्यंत ओळखा, असेपर्यंत शरण जा, तेच तुम्हाला भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवतील. लक्षात घ्या. म्हणून बाबाला द्यावेत तेवढे धन्यवाद, मानावेत तेवढे आभार बाबांचे कमीच आहेत. मोठ्या अंतकरणाने समोर बसून कीर्तन ऐकलं म्हणून बाबांचे आभार मानतो. पुरुष मंडळी, माता माऊल्यांचे, सर्व गुणीजन मंडळीचे सर्वांचे आभार मानून झालेले सेवा माऊलीच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली.